नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिंदे अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण क्लास 10 चा फर्स्ट चॅप्टर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स मधील प्रॅक्टिस सेट 1.5 पाहणार आहोत। तर त्याच्यामधील पहिला क्वेश्चन, टू नंबर्स डिफर बाय 3, द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर and thrice the greater number is 19. Find the numbers. मग आपल्याला नंबर्स काढायला लावले। एक स्मॉलर नंबर आहे, दुसरा ग्रेटर नंबर आहे। मग आता इथे आपण घेऊता लेट ग्रेटर नंबर इक्वल टू x, स्मॉलर नंबर इक्वल टू y। मग या दोघांचा डिफर, पहिली कंडिशन काय म्हणलेली आहे की स्मॉलर नंबर आणि ग्रेटर नंबर या दोघांचा डिफरन्स आपण जर काढला तर आपल्याला 3 यायला पाहिजे। मग आपल्याला ग्रेटर नंबर मधून स्मॉलर नंबर सबट्रॅक्ट करावं लागणार, वजा करावं लागणार आपल्याला। मग वजा केल्याच्या नंतर आपल्याला काय भेटणार आहे? आन्सर 3 भेटणार आहे। तर मग पहिली कंडिशन लिहू आपण। फर्स्ट कंडिशन काय पहा, x मायनस वाय इक्वल टू 3, इक्वेशन नंबर 1 आलेला आहे। दुसरी कंडिशन काय सांगितलेली आपल्याला पहा, द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर। काय म्हणलेले? ट्वाइस द स्मॉलर नंबर म्हणजे 2 ने मल्टिप्लाय करा कोणाला? स्मॉलर नंबरला, अँड थ्राइस द ग्रेटर नंबर इज 19, आणि ग्रेटर नंबरला 3 ने मल्टिप्लाय करायचं, 3 ने गुणायचं आणि त्या दोघांची काय करायची? बेरीज करायची। तर आपल्याला किती येणार आहे? आन्सर 19 येणार आहे। मग आपण त्याला ग्रेटर नंबरला किती ने मल्टिप्लाय करा म्हणलेलं आहे? 3 ने। मग 3x प्लस स्मॉलर नंबरला ट्वाइस म्हणलेलं आहे 2y इक्वल टू 19, इक्वेशन नंबर 2। मग आता पहा, आपल्याला दोन कंडिशन वरून हे दोन इक्वेशन तयार झालेले आहेत। मग आता याला आपल्याला क्रॅमर्स मेथडने सोडवा किंवा सायमल्टेनियस लिनियर इक्वेशनची आपण जे पाहिली होती पहिली मेथड, इलिमिनेटिंग द व्हेरिएबल्स, कोणताही एखादा व्हेरिएबल्सला एलिमिनेट करायचं। एलिमिनेट करण्यासाठी आपण त्या दिलेल्या व्हेरिएबल्सचा कोएफिशिएंट सेम करत होतो। जर साइन अपोजिट असेल तर ऍडिशन करत होतो आणि जर साइन सेम असेल तर सबट्रॅक्शन करत होतो। तर इथं आपण काय करू का, इक्वेशन नंबर 1 ला 2 ने मल्टिप्लाय करू म्हणजे व्हेरिएबल्स y चा सेम होतो। मग मल्टिप्लाय इक्वेशन नंबर 1 बाय 2, मग 2 ने मल्टिप्लाय केला काय इथं 2x मायनस 2y इक्वल टू 6, इक्वेशन नंबर 3। मग इक्वेशन नंबर 2 आणि इक्वेशन नंबर 3 मध्ये पहा y चा कोएफिशिएंट सेम झालेला आहे, म्हणजेच आपल्याला या दोघांची ऍडिशन करता येते। ऍडिशन का? कारण y चा कोएफिशिएंट सेम आहे आणि साइन अपोजिट आहे। ज्यावेळेस साइन अपोजिट असतं त्यावेळेस आपण ऍडिशन करत असतो। मग या दोघांची आपण ऍडिशन करू। मग ऍड इक्वेशन नंबर 2 and 3। मग इक्वेशन नंबर 2 काय आहे आपल्याकडे? 3x प्लस 2y इक्वल टू 19। 3 काय दिलेलं आहे? 2x मायनस 2y इक्वल टू 6। 1 प्लस 1 मायनस काय झाले? 0। 2 मायनस 2 0। मग 3 प्लस 2 5x इक्वल टू 19 प्लस 6 25। मग आता आपल्याला पाहिजे 5x इक्वल्स टू 25 आलेला आहे। x इक्वल्स टू 25 बाय 5, 5 वनचा 5, 5 5चा 25, 5 1 5, 5 5 25 हे आलेलं आहे। मग x इक्वल टू 5 आली आपल्याला व्हॅल्यू x ची किंमत किती भेटली आपल्याला? 5 भेटलेली आहे। मग हीच किंमत इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करू आपण, म्हणजे आपल्याला y ची किंमत भेटणार आहे। पहा, पुट x इक्वल्स टू 5, पुट x इक्वल्स टू 5 इन इक्वेशन 1। मग इक्वेशन 1 घेऊ आपण, x मायनस वाय इक्वल्स टू
3, मग x ची व्हॅल्यू किती आलेली आहे पहा 5 मायनस वाय इक्वल टू 3, y ला राईट साईडला नेऊ 3 ला लेफ्ट साईडला घेऊन येऊ म्हणजे y मायनस जे आलेले आहे ते काय होणार आहे प्लस होणार आहे. मग 5 मायनस 3 इक्वल टू y, मग 5 मायनस 3 2 इक्वल टू y, मग y ची व्हॅल्यू काय भेटलेली आपल्याला 2. मग नंबर्स आर 3 अँड 5. नंबर्स कोणते आहेत आपल्याकडे 3 अँड 5 आलं. मग सोल्युशन त्याचं जे नंबर्स म्हणलेले आपल्याला दोन फाइंड द नंबर्स म्हणलेले मग खाली आपण द नंबर्स आर are 3 and 2. तर चला मग पुढचा क्वेश्चन घेऊया. क्वेश्चन नंबर 2, कंप्लीट द फॉलोइंग. मग आता पहा इथे रेक्टँगल हे काय म्हणलं आय एम रेक्टँगल, फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय, फाइंड माय पेरिमीटर अँड एरिया. इथे एरिया आहे हे एरिया, फाइंड माय पेरिमीटर अँड एरिया आपल्याला हे काढायचंय. मग पहा इथेच आपल्याला कंडिशन दिलेली आहे. तर काय म्हणलेलं आहे की आय एम अ रेक्टँगल. मग रेक्टँगलच्या अपोजिट साइड काय असतात इक्वल असतात, पॅरलल असतात आणि इक्वल असतात. आपल्याला इक्वली कंडिशन घेता येते. मग अपोजिट जर साइड इक्वल असतात तर मग याच्यावरून लिहू आपण अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर इक्वल. मग आता याच्यावरून पहा ते काय आलेलं आहे 2x प्लस वाय प्लस 8 इक्वल टू 4x मायनस वाय. मग आता इथं 4x आहे मायनस वाय, हे 2x प्लस वाय ला राईट साईडला शिफ्ट करू आपण. 8 इक्वल टू 4x मायनस वाय, हे मायनस 2x मायनस वाय. मग आता इथं पहा 4x मायनस 2x किती येतं तर 2. 8 इक्वल टू 2x मायनस 1 मायनस 1 मायनस 2y. 2 ने याला डिवाइड करू म्हणजे इथं 4 इक्वल टू x मायनस वाय. म्हणजे पहिलं इक्वेशन काय आलं पहा x मायनस वाय इक्वल टू 4. x मायनस वाय इक्वल टू काय आलं आपल्याला 4 आलेला आहे. याला इक्वेशन नंबर 1 देऊ. तसंच आपल्याला x प्लस 4 इक्वल टू 2y लिहिता येतं. मग x प्लस 4 इक्वल टू 2y. मग आता इथं पहा 2y ला काय करू आपण लेफ्ट साईडला आणू आणि 4 ला राईट साईडला घेऊन जाऊ. मग इथं काय x मायनस 2y इक्वल टू मायनस 4. त्याला देऊ इक्वेशन नंबर 2. मग आता इक्वेशन 1 आणि 2 मध्ये पहा x चा कोएफिशियंट सेम आहे. x चा कोएफिशियंट किती आहे आपल्याकडे सेम आलेला आहे 1 आहे बरोबर. मग आपण काय करू सबट्रॅक्ट करू. सबट्रॅक्ट इक्वेशन नंबर 2 फ्रॉम इक्वेशन नंबर 1. इक्वेशन 1 मधून 2 ला सबट्रॅक्ट करू. मग 1 का आपल्याकडे x मायनस वाय इक्वल टू 4. 2 काय आलेला आहे x मायनस 2y इक्वल टू मायनस 4. मग आता इथं पहा प्लसचं मायनस मायनसचं प्लस मायनसचं प्लस हे पहा प्लस मायनस 0. आता मायनस 1 प्लस 2 फक्त 1 राहील म्हणजे 1 y येणार आहे इथं प्लस 4 8. y इक्वल टू किती आलेले आपल्याला 8. y इक्वल टू किती भेटला 8 भेटलेला आहे. मग याला आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करू. पुट y equals to 8 in equation 1. मग इक्वेशन 1 काय आपल्याकडे x मायनस वाय इक्वल टू 4. x मायनस 8 इक्वल टू 4. x इक्वल टू 4 प्लस 8
मग x इक्वल्स टू 12 पाहायचं आपल्याला x ची किंमत भेटलेली 12, y ची किंमत भेटलेली आहे 8. मग आता हे जे दिलेली एक साइड कोणतीही काढू आपण याची लेंथ. आता ही लेंथ घेऊ आपण 2x प्लस y प्लस 8. मग लेंथ इक्वल टू 2x प्लस y प्लस 8. इथं पहा 2 into 12 प्लस 4 न इथे 8 आलेला आहे. मग 8 प्लस 8 मग 2 into 12 किती येतं 24 प्लस 16 म्हणजे इथे किती येणार 40. लेंथ किती आलेली आहे आपल्याला 40 आलेली आहे. लेंथ इक्वल टू एल किती भेटलेलं आहे आपल्याला हे 40 भेटलेलं आहे. लेंथ एल किती आलेला आहे 40 आलेला आहे. मग आपल्याला ब्रीथ काढू आपण. ब्रीथ इक्वल्स टू ब्रीथ इक्वल टू 2y म्हणजे काय ना 2 into 8 इक्वल टू 16. ब्रीथ बी किती आलेलं आहे आपल्याला 16 आलेला आहे. काय म्हणलेलं आहे आपल्याला पेरिमीटर. आता इथं घेऊ आपण याला. हे पहा याला इथं खाली लिहता. मग पेरिमीटर इक्वल टू 2 ब्रॅकेट लेंथ प्लस ब्रीथ. मग आता 2 ब्रॅकेट लेंथ किती आलेली आहे आपल्याला 40 प्लस ब्रीथ किती आलेली आहे पाहिजे 16. 2 into 40 प्लस 16 56 म्हणजे काय ना इथं 112 युनिट. आता इथं आपल्याला एकक कोणतंच दिलेलं नाहीये म्हणून आपण त्याला युनिट लिहू. 112 युनिट आलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला म्हणलेले एरिया फाइंड करा. आपण काय करू एरिया फाइंड करू. इथे लिहिता एरियाला. मग एरिया इक्वल टू लेंथ इंटू ब्रीथ. एरिया ऑफ रेक्टेंगल लेंथ इंटू ब्रीथ. लेंथ किती आलेली आपल्याला 40 इंटू ब्रीथ किती आलेली आहे 16. मग 4 16 चा 64 0 ला 0 याला देऊ स्क्वेअर युनिट. बघा याचा आपल्याला पेरिमीटर्स आलेले 112 आणि एरिया आलेला आहे 640 स्क्वेअर युनिट. हे काही आपल्याला सेंटीमीटर मध्ये दिलेलं नाही त्याच्यामुळे आपण युनिट लिहिलेलं आहे.